विठ्ठलाची आणि बाळूमामांची ही कथा तुम्ही दिवसातून 5 मिनिटे वेळ काढून संपूर्ण नक्की ऐका. पांडुरंगाच्या मंदिरात मामांच्या उपस्थितीत एक चमत्कार. 1960 सालची गोष्ट आहे. 550 अनुयायांना घेऊन मामा पंढरपूरला गेले होते. देवळात गेल्यावर बडव्यांनी मामांना विचारले, आपली माणसे किती? मामा म्हणाले, 550 आहेत. मामांसह सर्व माणसे गरुड मंडपात आत येताच दरवाजा आपोआप खाडकन बंद झाला. हे सर्वांनी पाहिले. बडव्यांना सुद्धा नवल वाटले. यानंतर मामांनी आपल्या सर्व माणसांना आज्ञा केली, आपापल्या जागेवरून पांडुरंगाला नमस्कार करा, पायाला स्पर्श करू नका. याप्रमाणे सर्वांनी बसल्या जागेवरून भगवान पंढरीनाथाला भावपूर्ण श्रद्धेने वंदन केले. त्यानंतर आपोआप पुन्हा दरवाजा उघडला. नंतर सर्व मंडळी बाहेर पडली. नित्याप्रमाणे इतर क्षेत्राची यात्रा सर्व मंडळींसह मामांनी पूर्ण केली. बाळूमामांनी विठ्ठलाला प्रश्न विचारला, तू भक्ताचं रक्षण करतोस की नाही? एका वर्षी आपल्या नियमाप्रमाणे मामा आपली बकरी आदमापुरात सोडून आपल्या भक्तमंडळांसह पंढरपूर क्षेत्रात आले. देवाची महापूजा चालू होती. त्या प्रसंगी सर्वांसमक्ष मामांनी आपल्या खड्या आवाजात पांडुरंगाला म्हटले, ए काळ्या विठ्या, मी मुद्दाम तुझ्या दर्शनासाठी इथं इतक्या दूर आलोय आणि तू माझ्या घरावर दरोडा घालू देतोस काय? लोकांना ही काय भानगड आहे ते समजलेच नाही. यात्रेचा सर्व कार्यक्रम ठरल्यानुसार संपला. मामांसह भक्तमंडळी आदमापुरात परतली. चहापाणी झाले. मामा निवांत बसले. त्यावेळी तळ्यावरच्या मंडळीकडून समजले की पंढरपुरात ज्या दिवशी पहाटे 4च्या सुमारास मामांनी महापूजा करविली, त्याच दिवशी मध्यरात्र उलटल्यापासून काही दरोडेखोरांनी बकऱ्यांच्या तळ्यावर धाड घातली. किमती माल आणि उत्तम बकरी लाटून चोरून नेण्याची खूप धडपड केली. पण चोरलेले सगळेच जिथल्या तिथेच टाकून सगळे दरोडेखोर भयभीत होऊन अकस्मात पळून गेले. श्री विष्णू भगवान पांडुरंग आणि महेश्वर मामा यांच्यातील सलगी स्नेह, जिव्हाळा, नाते आणि संवाद आम्हा मानवांना कळणे शक्य आहे काय? कथा दुसरी. भंडाऱ्याचा अपूर्व प्रभाव. बाळूमामांचा मुक्काम बिदरी भागात होता. त्या काळातील 1-2 प्रसंग खास नोंद करण्यासारखे आहेत. दूधगंगा नदीकाठी बिदरी गाव आहे. मामांचा तळ नदीकाठी होता. त्यावेळी कौलवचे कृष्णा पाटील हे एक मोठे जमीनदार. घरात भरपूर श्रीमंती, जनावरे, पैसा अडका, धनधान्य भरपूर असलेले असे गृहस्थ होते. रात्री त्यांच्या घराभोवती सतत गस्त असे. एवढे असूनही घरच्या कर्त्या माणसाच्या डोक्यावर परिणाम झालेला होता. तो सतत बडबडत असे. अंगावरील कपड्यांची शुद्धी नसे. जेवण्याची खबर नसे. कोल्हापूर, मिरज, मुंबई यासारख्या मोठमोठ्या ठिकाणी दवाखान्याचा उपचार करूनही काही फरक नव्हता. बाळूमामांचा तळ बिदरी परिसरात असल्याचे ऐकून कौलवचे लोक कृष्णा पाटलांना घेऊन मामांजवळ आले. त्यांना पाहताच मामांनी शिव्यांचा भडीमार चालू केला. मामा म्हणाले, माझ्या अंगात काय देव येतोय काय? मी देवर्षी आहे काय? तुम्ही कोणाचे घर पेटवायला आलाय? माझ्या बकऱ्यांची चारा पाण्याची सोय होत नाही म्हणून मी रात्रंदिवस फिरतोय. त्या सर्वांना दूर हुसकावून लावण्याचा प्रयत्न मामांनी केला. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत असा प्रकार चालला होता. सूर्याचे किरण तिरपे झाले. अखेर आकाशाकडे पाहत मामा म्हणाले, तुझं नशीब घट्ट आहे. भंडारा घे आणि जा. स्वतःच्या हातांनी भंडाऱ्याची हळदीची पुडी बांधून दिली. पुढे मामा म्हणाले, पाटील, भंडाऱ्याचे पथ्य मोठे कडक आहे. ते व्यवस्थित पाळ. शेतात स्वतंत्र राहा. न्हाणीघर स्वतंत्र ठेव. तेथे स्त्रियांना स्नान वगैरे करावयाचे नाही. स्त्रियांची सावलीसुद्धा 21 दिवस पडू द्यायची नाही. हा भंडारा दररोज थोडा थोडा पाण्यात घालून दिवसातून 7 वेळा घ्यायचा. याने कमी पडले तर तुझं नशीब समजायचे. मामांच्या सांगण्याप्रमाणे कौलवच्या मंडळींनी सर्व नियम पाळून कृष्णा पाटलांची सेवा केली. मामांच्या कृपेने तो ठीक झाला. यानंतर कृष्णा पाटील मामांचा निस्सीम भक्त झाला. त्याचा मामांवर पूर्ण विश्वास बसला. ते मामांच्या आज्ञेप्रमाणे वागू लागले. दरवर्षी गुऱ्हाळ चालू झाल्यावर रस, ऊस, गुळ घेऊन
कृष्णा पाटील मामांच्या भेटीला यायचे. कौलवच्या कृष्णा पाटलांच्या घरावरील दरोडा थांबविला. एकदा कृष्णा पाटील बळीमामांच्या दर्शनास आले. ते मामांना म्हणाले, देवा, आमच्या घरावर दरोडा पडणार आहे अशी जाहीर नोटीस लावण्यात आली आहे. आता मी काय करू? मामा म्हणाले, मी तुला भंडाऱ्याची पुडी प्रसाद म्हणून देतो. तू घरी घेऊन जा. निश्चिंत राहा. घराला कड्या कुलपे न लावता घर खुलेच ठेव. पाटलांना थोडासा धीर आला. विश्वास ठेवून त्यांनी मामांच्या आज्ञेप्रमाणे घराला कड्या कुलपे लावली नाहीत. भोवतालच्या नागरिकांनी सुद्धा दरोड्याचा मोठाच धक्काच बसलेला होता. निवांतपणे तो काळ निघून गेला. बरेच दिवस झाले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या सर्व घटनांमुळे सर्वांचा मामावरील विश्वास पक्का झाला आणि वाढत गेला. हट्टी टॅक्सी ड्रायव्हरला बळीमामांचा खास अनुभव. 1946 साली कोलेवाडी, कापशी या ठिकाणी संकेश्वरची वरील बरीच मंडळी टॅक्सी घेऊन गेली होती. ती मामांना परमेश्वर मानत. मामा रस्त्यालगतच झाडाखाली बसलेले होते. गाडीतून सर्व मंडळी उतरली. त्यांनी मामांचे दर्शन घेतले. त्यावेळी ड्रायव्हरने श्रीहरी वडेर यांना बाजूला बोलवून टॅक्सीचे भाडे मागितले. वडेर म्हणाले, अरे, रात्री मामांच्या इथे भजनाचा कार्यक्रम होणार. मग मामा आम्हाला प्रसाद, फळ आणि मानधन देणार. त्यातून तुझे पैसे आम्ही भागविणार. आता तू मागू नकोस. आम्हाला ते शक्य नाही. ड्रायव्हर म्हणू लागला, मला एवढा वेळ नाही. माझे पैसे आत्ता द्या. मी जाणारच. बराच वेळ दूर अंतरावर वडेर आणि ड्रायव्हर यांच्यात वाद झाल्याचे जाणून मामांनी वडेरांना बोलवून घेतले व म्हणाले, अरे वडेर, तो ड्रायव्हर काय म्हणतोय त्या आधी त्याची गाडी त्या झाडाखालून दूर बाजूला घ्यायला सांग. नाहीतर बघ म्हणाव बाळधनगराचा हिसका. मामांचे शब्द ऐकल्यावर ड्रायव्हर भ्यायला. त्याने प्रथम गाडी चालू करून बाजूला नेऊन थांबविली. एवढ्यात त्या बाबळेच्या झाडाची एक भली मोठी फांदी कडाडून मोडून खाली पडली. त्यामुळे आपली गाडी मोडून जाण्याचे संकट मामांनी घालवले याची ड्रायव्हरला प्रत्यक्ष प्रचिती आली. मामांची योग्यता त्याला पटली. मामा खरोखर कोण आहेत हे जाणून मग मात्र तो सावधच धावतच मामांजवळ आला. मामांचे पाय धरले. पैशाचा तगादा लावल्याबद्दल मनापासून क्षमा मागितली. त्याने आपण होऊन मामांना अभिवचन दिले. मामा, आपण जेव्हा केव्हा बोलवाल तेव्हा मी माझी गाडी घेऊन येतो. भजन मंडळींनी बोलावले तरी येईन. तुमच्या पायाशी शपथ घेऊन सांगतो की मी भजनी मंडळीकडे कधीही पैसे भाडे मागणार नाही. इथेच आपल्या आजच्या कथेचा शेवट होतो. अशाच बळीमामांच्या कथा पाहण्यासाठी